एनडीटीव्ही मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रज्ञा आणि बुलेटिनमध्ये पाहणार आहोत दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी. मात्र त्याआधी एक नजर टाकूयात आत्ताच्या हेडलाईन्सवर. बिहारमध्ये शेखापुरा जिल्ह्यात उत्क्रमित मध्य विद्यालयात विद्यार्थ्यांना उष्णतेचा त्रास. उष्णतेमुळे 16 विद्यार्थी बेशुद्ध. विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू. पुणे पोर्शे अपघात प्रकरणी त्या रात्री अल्पवयीन आरोपी सोबत आमदाराचा मुलगा. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आरोप. चौकशीची केली मागणी. विधान परिषदेचे उमेदवार ठरवण्यासाठी आज महाविकास आघाडीची बैठक. राऊत पटोले बैठकीला हजर राहणार. नवी मुंबईतल्या बेकायदा पब डान्सबारवरती तोडक कारवाई. वाशी नेरूळ सीबीडीमध्ये अतिक्रमण विभागाचा हातोडा. नियमांचा भंग केल्याचा ठपका. राज्यात 1ली ते 10वी साठी मराठी आणि इंग्रजी 2 विषय अनिवार्य. शालेय शिक्षण विभागाकडून मसुद्यात सुधारणा. ITIचे ऑनलाईन प्रवेश 3 जूनपासून सुरू होणार. सविस्तर वेळापत्रक 2 दिवसात जाहीर होईल. सांगलीच्या तासगावमध्ये भीषण अपघात. कार कॅनॉलमध्ये कोसळून एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू. अपघातात कुटुंबातील एक महिला गंभीर जखमी. उजनीनं गाठली 44 वर्षातली सर्वात नीचांकी पातळी. धरणामध्ये उणे 59.41% पाणीसाठा. सोलापूरकरांसह इंदापूरच्या शेतकऱ्यांची चिंता वाढली. मणिपूरमध्ये मुसळधार पाऊस. राजधानी इम्फाळच्या काही भागात पूर. इम्फाळ नदी दुथडी भरून